कल्याणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतलेला आहे। वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू असल्याने इथल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। प्रवाशांना त्रास नको म्हणून हे कर्मचारी आता कामावर परतलेत। त्यामुळे कल्याणमधून वाहतूक आता पूर्वपदावर येते। आज आपल्याला माहिती आहे राज्यभर एसटीचा बंद आहे, मात्र कल्याणमध्ये हा संप मागे घेण्यात आलेला आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या रवाना करण्यात आलेल्या आहेत, मात्र यामुळे संपात फूट पडल्याचं सुद्धा चित्र दिसतंय। कल्याणमध्ये काल मध्यरात्री 12 वाजल्यापासून एकही एसटी सुटलेली नव्हती। डेपोमध्ये तशाच एसटी होत्या, मात्र आता कल्याणमधला हा संप मागे घेण्यात आलाय। वाहतूक सुरू झालेली आहे। त्यांच्या पगारवाढीबद्दल मागण्या होत्या। त्याने पहिले तारीख जाहीर केली, डिक्लेअर केली होती। त्याच्याबद्दल ते त्यांच्या अटी मान्य नव्हत्या, त्याच्याबद्दल ते संप केला होता। आता सुरुवात आमच्या गाड्या डेपोतून गाड्या बाहेर निघतात। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, आज राज्यभर इंटकनं एसटीसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि अशावेळी कल्याणमधला संप मात्र मोडलेला आहे। हा संप मागे घेण्यात आलेला आहे, काय नेमकी माहिती मिळते? अनुपमा, बरोबर आहे। कल्याणमध्ये जे आहे काल रात्रीपासून एकही बस जी आहे ती बाहेर पडली नव्हती। ज्या बस बाहेरच्या शहरामधून येत होत्या त्या सुद्धा इकडनं बाहेर जात नव्हत्या। एकूणच कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, या मांडून बसले होते कर्मचारी। पण कुठेतरी इथलं जे प्रशासन आहे, स्थानिक प्रशासन आहे, डेपो मॅनेजर असतील, वाहतूक नियंत्रक असतील, त्यांनी बोलणी केली इथल्या कर्मचाऱ्यांची। आणि हा जो कल्याणचं बस स्थानक आहे अत्यंत महत्त्वाचं स्थानक आहे। 1 ते 1.5 लाख प्रवासी रोज इकडनं प्रवास करतात। त्यांना आवाहन केलं गेलं की प्रवाशांना त्रास देऊ नका। इथं स्थानिक पोलीस प्रशासन असतील, त्यांनी सुद्धा याबाबत आग्रहाची मागणी केली की प्रवाशांना त्रास देऊ नका, जेणेकरून कुठेतरी नरमाईची भूमिका घेतली प्रवाशांना देण्यात देऊन आणि आपला जो संप आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। इथे कल्याणमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे ज्या बंद होत्या त्याच्यामुळे प्रवाशांना अत्यंत त्रास होत होता, त्या आता प्रथम सोडण्यात आलेल्या आहेत। आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो कर्मचाऱ्यांनी एक सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे प्रवाशांना कुठेतरी इथे दिलासा मिळताना दिसतोय। अनुपमा, खरं विशाल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीविषयी। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी कल्याणमधून आपल्या बरोबर होते। खरं तर राज्यामध्ये सगळीकडे एसटीचा आज संप सुरू आहे। एसटी बंद आहेत, एसटी डेपोमधून बाहेर पडलेल्या नाहीयेत, मात्र कल्याणमध्ये या संपात कुठेतरी फूट पडलेली आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून इथला संप मागे घेतलेला आहे आणि सामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये या भूमिकेमुळे इथून आता एसटी बाहेर पडू लागलेल्या आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।